$10 कंप्लीट होण्यासाठी लिटरली 11 महिने लागले आणि काही लोक कांदे बटाटे दाखवून फेमस सुद्धा झाले। याला कारणीभूत आहे युट्यूब टीमच आहे आणि युट्यूबच आहे। नमस्कार मंडळी, राम राम, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की युट्यूब नक्की आपल्या सगळ्या कंटेंट क्रिएटरना कसं गंडवतं, हा किती मोठा स्कॅम आहे, खरंच युट्यूबवरती पैसे मिळतात का। आता मी 3 वर्ष झाली युट्यूबवरती काम करते, पण मला यामध्ये फायदा काय झाला आणि तोटा काय झाला हे मी सगळं यामध्ये मेन्शन करणार आहे। ठीक आहे, पहिली गोष्ट तर 8 जुलै 2022 मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्यावेळेस माझा पहिला व्हिडिओ होता की पाकातले रवा लाडू कसे बनवायचे। त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला। मी आहे ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली 3 महिने आणि 3 महिन्याच्या आतच माझं चॅनल मॉनिटाईज झालं। माझ्यामध्ये 14 नोव्हेंबर 2022 ला माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तिथून मला अर्निंग सुरू झालं। ठीक आहे, आता ज्या वेळेला चॅनल माझं मॉनिटाईज झालं, माहिती नाही युट्यूबच्या अंगामध्ये कुठली वर्गाई आली आणि माझा जो व्ह्यू काउंट आहे पूर्ण डाऊन झाला। पूर्ण म्हणजे पूर्ण, अगदी म्हणजे 100-200 व्ह्यूज यायचे, डायरेक्ट 20 ते 30 व्ह्यूज यायला लागले। माझ्या ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय। म्हणजे आफ्टर मॉनिटायझेशन व्ह्यूज वाढायला पाहिजे होते, पण सगळे व्ह्यूज डाऊन झाले। आणि सुरुवात मी केली होती माझ्या चॅनलची रेसिपी पासून। त्यानंतर ठरवलं की आपण ब्लॉगिंगला सुरुवात करूया। त्यानंतर आमचा पहिला ब्लॉग होता, मे बी आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती गेलो होतो फिरायला, तिथून मी ब्लॉगिंगला सुरुवात केली। तरीही मी आधीमध्ये रेसिपी टाकत होते, कारण जी माझी 1000 ऑडियन्स होती, म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स होते, ते म्हणजे रेसिपीच्या थ्रू कंप्लीट झाले होते। आणि माझा एक जो व्हिडिओ होता कडकनीचा तो व्हायरल गेला आणि त्याच्या थ्रूच माझं जे चॅनल आहे मॉनिटाईज झालं। म्हणजे जो काही क्रायटेरिया होता तो कंप्लीट झाला आणि चॅनल माझं मॉनिटाईज झालं। पण मी तुम्हाला सांगते, चॅनल मॉनिटाईज होऊन ज्या वेळेला $10 कंप्लीट होतात, तर मला $10 कंप्लीट होण्यासाठी लिटरली 11 महिने लागले आणि 11 महिन्यानंतर माझा जो ऍडसन्स पिन होता तो घरी आला आणि त्यानंतर मी माझा जो ऍड्रेस किंवा इतर गोष्टी आहेत त्या व्हेरीफाय केल्या। म्हणजे तुम्ही विचार करू शकताय किती कमी व्ह्यूज आपल्याला युट्यूब देत होतं। आणि खरं तर युट्यूबमध्ये खूप जास्त स्ट्रगल आहे, फिजिकली नाही पण मेंटली आपण पूर्ण म्हणजे वाट लागते आपली। मी 3 वर्ष झाले युट्यूबवरती काम करते, सगळ्या गोष्टी माहिती होतात। ठीक आहे, मला युट्यूबचं वाय सुद्धा माहिती नव्हतं, पण ज्या वेळेला मी सुरुवात केली हळूहळू मी सगळं शिकले। थंबनेल कसं बनवायचं, एडिट कसं करायचं, टायटल प्लस व्हिडिओ कसा शूट करायचा वेगवेगळ्या अँगलने, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एक्सपिरियन्स येऊन जातो। आता दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूबमध्ये जसं बॉलिवूडमध्ये नेपोटिझम चालतं, तसं युट्यूबमध्ये सुद्धा नेपोटिझम चालतं बरं का। आता तुम्ही म्हणाल नेपोटिझम म्हणजे काय, ऑफकोर्स ते मी तुम्हाला सांगणारच। नेपोटिझम म्हणजे घराणेशाही। आता फॉर एक्झाम्पल माझं हे थोबाड फेमस आहे, म्हणजे मी फेमस आहे, तर मी माझ्या सगळ्या खानदानाला, सगळ्या घरादाराला मी युट्यूब चॅनल ओपन करून देईन आणि पहिल्या 1-2 व्हिडिओमध्ये मी दिसेल की बाबा हाय गाईज, दिस इज धनू आणि ही माझी XYZ कोणी असेल तिला सपोर्ट करा। तुम्ही दडकून सपोर्ट करणार, म्हणजे अजिबात तुम्ही असं म्हणणार की अरे ही तर धनुची बहीण आहे, भाऊ आहे, मम्मी पप्पा, आजी आजोबा, पणजी पंजोबा, काल जन्माला आलेलं कार्ट, ह्या सगळ्यांना तुम्ही दडकून सपोर्ट करणार। कारण बिकॉज ऑफ मी फेमस आहे, तर माझ्या रिलेटिव्ह जे काही आहेत किंवा माझे जे जवळचे आहेत त्या सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करणार। पण आता खरंच जसं मी म्हटलं ना बॉलिवूडमध्ये नेपोटिझम, तर युट्यूबमध्ये सुद्धा त्याची सुरुवात झालेली आहे। आणि काही लोकांचं असं मत आहे की आमच्यासारखं स्ट्रगल ना कोणी नाही केलेला, तुम्ही आम्हाला विचारा आमची किती फाटते, आम्ही किती घासून घेतो स्ट्रगल व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, जे त्यांच्या थ्रू ओळखीने किंवा मी फेमस आहे तर माझ्या घरच्यांना मी युट्यूबमध्ये आणलं, ते मला तर नाही वाटत त्यांनी काही स्ट्रगल केला असेल। कारण बघा ना, तुम्ही विचार करा, मी फेमस आहे तर माझे जे कोणी माझ्याशी रिलेटेड आहेत त्यांनी जर युट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्यांचा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला, म्हणजे ऍटलीस्ट 50,000 तरी व्ह्यूज येणारच ना। पहिल्याच व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटाईज झालं, जो काही युट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट झाला। दुसऱ्या व्हिडिओपासून पेमेंट घ्यायला सुरू, आम्ही इथे 400, 500 व्हिडिओ टाकायला टाकलेले आहेत लिटरली, तरी अजून काही सुद्धा नाही। अजून आम्ही $100 कंप्लीट नाही केले। मला तरी 3 वर्ष झाली, 3 वर्ष अजून $100 कंप्लीट नाही झालेले। म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की यामध्ये किती आपण घासून घेतो आणि आपला किती वेळ आपण देतो युट्यूबसाठी।
असं नाही म्हणणार की युट्यूबवरती पैसा नाही वगैरे, ऑफकोर्स युट्यूबवरती पैसा आहे, पण कधी ज्या वेळेला तुमची फेस व्हॅल्यू होईल, तुम्ही फेमस व्हाल, त्या वेळेला ऍडसन्सची वेगळी कमाई असते प्लस प्रमोशनची वेगळी कमाई असते. युट्यूबवरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणताही असू दे, ऑफकोर्स त्यावरती पैसे आहेत, पण तेवढी तुमची फेस व्हॅल्यू सुद्धा पाहिजे. अचानक कोणीतरी येऊन एकमेकांच्या ओळखीने फेमस होतात आणि पैसे मिळवतात. मी त्यांनाच तुम्ही स्ट्रगल केला असं अजिबात नाही म्हणणार. आता काही जणांना म्हणजे हे त्यांच्या नाकाला झोंबेल, पण हेच खरं आहे. तुम्ही आम्हाला विचारा, जे आमच्यासारखे छोटे छोटे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, किती आम्ही म्हणजे प्रत्येक व्हिडिओसाठी इतका विचार करावा लागतो की बाबा व्हिडिओ कसा शूट करू, किंवा त्याचं टायटल थंबनेल काय ठेवायचं, प्लस स्टोरी टेलिंग काय करायचं. ठीक आहे. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, एकमेकांवरती सगळेच एलिगेशन लावतात की अरे ही तर मलाच कॉपी करते, हा तर मलाच कॉपी करतो. अजिबात नाही. कॉपी जर म्हणायला गेला तर सगळेच एकमेकांना कॉपी करतायत. आपण एक रेफरन्ससाठी ठीक आहे एकमेकांची व्हिडिओ बघतोय की बाबा हा ठीक आहे हिने असं बनवले तर मी माझे 4 शब्द घालून मी ही याच्यापेक्षाही चांगला व्हिडिओ बनवू शकते किंवा आहे असं सुद्धा बनवू शकते. असं कोणाला कोणी म्हणू नका की ही तर आम्हालाच कॉपी करून मोठी झाले वगैरे. अजिबात नाही. तसं असेल तर युट्यूबवरती सगळे एकमेकांनाच कॉपी करतायत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे म्हणतात ना, जे मोठे मोठे क्रिएटर आहेत की अरे आम्ही युट्यूब कडून तर लाखो करोडो रुपये मिळवले, बंगला बांधला, गाडी घेतली, हे असं तसं अमुक तमुक ढमुक, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत खऱ्या आहेत, पण त्यांनी तेवढा स्ट्रगल केलेला आहे. कोणी कोणाच्या म्हणतात ना ते खांद्यावरती पाय देऊन पुढे कोणी गेलेलं नाहीये. जे स्वतः म्हणजे कोणाच्याही ओळखीशिवाय जे फेमस झालेले आहेत त्यांनी खरंच स्ट्रगल केलेलं आहे. पण मी फेमस आहे तर माझे रिलेटिव्ह सुद्धा येतील, त्यांना मी नाही म्हणणार कधीच की तुम्ही स्ट्रगल केलेला आहे. ठीक आहे. युट्यूब ऍडसन्स लिटरली 10,000 व्ह्यूज आले तरी $1 बनत नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता युट्यूब ऍडसन्स आपल्याला किती पैसे पे करतं, सॉरी गुगल ऍडसन्स आपल्याला किती पैसे पे करतं. अजिबात नाही. ऍडसन्स जे आहे फार पैसे पे करत नाही खरं सांगायचं तर. म्हणजे अगदी 3,000 व्ह्यूज जरी आले ना तरी तुम्हाला 0.0945 असं मिळतं. खरं जे काय युट्यूबर जे सगळे आहे त्यांचं जे पोट भरतं ना प्रमोशनच्या थ्रू भरतं, हे मात्र 100% खरं आहे. आता मी 3 वर्ष झाले $100 कम्प्लीट होण्यासाठी भरते. इथे कटाकटी 500 व्ह्यूज सुद्धा आमची येत नाहीत. आणि काही काही लोक कांदे बटाटे दाखवून फेमस सुद्धा झाले. चॅनल बघितलं होतं, मला आता त्याचं नाव लक्षात नाही. म्हणजे त्या व्यक्तीने ना आणि फक्त त्यांच्या चॅनलवरती ना 6 व्हिडिओ काहीतरी अपलोड होते आणि 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होते. कारण ऑलरेडी त्यांची जी काही रिलेटिव्ह होती ती फेमस होती, तर तिने एका व्हिडिओमध्ये या चॅनलचं प्रमोशन केलं होतं की ही माझी XYZ अशी आहे आणि तुम्ही तिला सपोर्ट करा. ऑफकोर्स तिची ऑडियन्स जी आहे ती इकडे वळाली. आता तिने ना दाखवलं होतं की आमचा असा असा बाजार असतो आणि इथून मी कांदे बटाटे घेऊन आले. त्या बाजारामध्येच तिने 10 मिनिट टाइमपास केला आणि व्ह्यूज त्याला 1,00,000+ व्ह्यूज आहेत. आणि आम्ही इथे काय करतोय, आम्ही कोणाची खरंच कळत नाही की आम्ही काय करतोय. आम्ही इतकं माझ्या चॅनलवरती जर तुम्ही गेला सुरुवातीपासून आतापर्यंत जर बघितला, सगळे कॉन्टेंट तुम्हाला मिळतील. असं नाहीये की काहीच आम्ही ट्राय केलेलं नाहीये. म्हणजे इमोशनल, कॉमेडी, प्लस भांडण असेल किंवा कुकिंग चॅलेंज असेल, फूड चॅलेंज असेल किंवा ट्रॅव्हलिंग असेल, इतर सगळ्या गोष्टी, सगळ्या भांड्या धुण्याचे तर व्हिडिओ आहेतच आहेत. आता मी तेच टाकायला सुरुवात केली. करणार काय, ऑडियन्सला तेच आवडतं, तर आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही. याच्यापेक्षाही चांगला कॉन्टेंट देण्याचा आम्ही प्रयत्न केला. जे छोटे क्रिएटर्स आहेत पण रिस्पॉन्स नाही. आता रिस्पॉन्स कशालाही माहितीये का, एवढे टिचबर कपडे घालणार आणि पाठीमागचा बाग आपला हलवून दाखवणार, त्याला मात्र डोळे फाडून बघतात की अरे बापरे. बघतात ते बघतात, नंतर नावांनी ठेवतात, कमेंट करायला आणि येतात की बाबा तुम्ही असं नका करू, तुम्ही तसं नका करू, ही काय आपली संस्कृती आहे का, असं तसं वगैरे. त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज असतात आणि शेअर आणि करतात वरतोंड करून. आम्हाला काय धाड भरली, आमच्या चॅनेलला खरंच कोणाची तरी दृष्ट लागली असणार आहे. या युट्यूब टीमला काहीही काम नाहीये. नको त्यांना व्हायरल करणार, नको त्यांना म्हणजे ढिगभर पैसा देणार, नको त्यांना ढिगभर प्रमोशन देणार.
आम्ही काय केलंय, आम्ही तुमचं काय घोडं मारले ते तरी सांगा ना. आम्ही हे नुकसान केलेलं आहे म्हणून आमच्या वाट्याला हे सगळं आलेलं आहे. अजून किती वर्ष घासून घ्यायची आहे. आणि हे सगळं याला कारणीभूत आहे युट्यूब टीमच आहे आणि युट्यूबच आहे. कारण तुम्ही नको तो जो कॉन्टेंट आहे लोकांपर्यंत पोहोचवताय. आणि हल्ली रिस्ट्रिक्शन्स असतात काही व्हिडिओना, ठीक आहे, पण लहान मुलांच्या स्क्रोलिंग मध्ये सुद्धा, आता हा माझा मोबाईल आहे, माझ्या मुलीने किंवा मुलाने जर यूज केला तर माझं तर एज 18 वर्ष पूर्ण आहे, पण माझ्या मुलाचं नाहीये ना. मी जर त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि त्याच्या समोर जर कोणता अश्लील व्हिडिओ आला तर ऑफकोर्स ते बघणार. त्याला थोडीच कळणार आहे की बाबा हे चांगलं आहे की वाईट आहे वगैरे. पण नाही, युट्यूब अशाच व्हिडिओंना सपोर्ट करतं, हे मात्र 101% खरं आहे. तुम्ही कितीही चांगलं दाखवा, तुम्ही नाही हे होणार. घरचं भांडण दाखवा, अरे 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 एवढा लई दांडगा रिस्पॉन्स येईल तुम्हाला, खरं सांगते मी. आणि 4 शब्द चांगले बोला, 4 माणसं सुद्धा नाहीत बघणार. हा मला 3 वर्षामध्ये आलेला अनुभव आहे. आणि फक्त मलाच नाही, माझे जे जवळचे आहेत फ्रेंड्स, जे युट्यूबच्या थ्रू आमची ओळख झालेली आहे, सगळ्यांची हीच बोंबाबोंब आहे. दुसरं जे युट्यूबवरती बोलतात ना, येतात की अरे तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करा, तुम्ही हे तुमचा जो क्रायटेरिया कम्प्लीट करण्यासाठी फक्त एक व्हिडिओ, हे ते 400-400 500-500 व्हिडिओ आम्ही टाकले तरी क्रायटेरिया कम्प्लीट होत नाही, तरी $100 कम्प्लीट होत नाहीत. आणि हे सांगतायत की नाही तुम्ही असं करा आणि तसं करा म्हणून. ह्यांचं स्वतःच काहीच झालेलं नसतं, पण हे आम्हाला ज्ञान द्यायला येतात. आणि युट्यूबवाले खरंच आपल्याला सप्पय गंडवतात, मी तुम्हाला खरं सांगते. कारण युट्यूबवरती पैसे आहेत मान्य आहे, पण ऍडसन्सला नाही. मी म्हटल्याप्रमाणे प्रमोशनचे पैसे. आता तुम्ही जे मोठे कॉन्टेंट क्रिएटर बघाल तर त्यांचे व्हिडिओ अगदी 15 दिवसातून एकदा येतात. ते जण एंडिंगला सुद्धा म्हणजे आठवड्यातून एकदा सुद्धा व्हिडिओ टाकतात. कारण ऍडसन्स, गुगल ऍडसन्स तेवढे पैसे पे करतच नाही. जे काही आहे प्रमोशनवरती पोट भरतं सगळे जे आहेत ते. आणि काही काही जणांना इतका चांगला रिस्पॉन्स आहे, पण त्यांना काय धाड भरते कोणाचं व्हिडिओ टाकायला. रेग्युलर राहा ना तुम्ही आम्हाला विचारू दुःख की व्ह्यूज न येण्याचं दुःख काय असतं ते. खरंच सांगते मी. सगळे सांगतात की तुम्ही हे करा म्हणजे व्हिडिओ व्हायरल होईल, ते करा, टॅग, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग सगळं जे काय आहे ते लावा म्हणजे व्हिडिओ व्हायरल होईल. जे SEO सेटिंग आहे ते करा म्हणजे व्हिडिओ व्हायरल होईल. अरे सगळं करून बघितलं तरी व्हिडिओ व्हायरल जात नाहीये. इथं रडकट थंबनेल ठेवलेला तरच कुठेतरी 1K 2K पर्यंत व्ह्यूज येतात, नाही तर नाही. म्हणजे काहीतरी आनंदाची एखादी गोष्ट असेल किंवा आम्ही बाहेर वगैरे फिरायला वगैरे गेलो ते दाखवायचं म्हटलं तर त्याला व्ह्यूजच येत नाही, तर आम्ही दाखवू काय. आणि जे दाखवायचं, जे दाखवणं लोक फेमस होतात ते तर आम्हाला दाखवायचं नाहीये, कारण खरंच आपल्या त्या संस्कृतीमध्ये बसत नाहीये. पण लोकांना तेच आवडतं, डोळे फाडून बघतात. तर हे सगळं असं होतं. मी खरंच 3 वर्ष मला कधी कधी वाटतं खरंच वाया गेले 3 वर्ष. पण बघू आता काय म्हणतात, $100 कम्प्लीट होण्यासाठी काठावरती आले मी. अजून 1 महिना जाईल मे बी पेमेंट येण्यासाठी. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलते, पण अजून काही पेमेंट आलेलं नाहीये. आणि पेमेंटपेक्षा ऑडियन्स महत्वाचे आहे, व्हिडिओ व्हायरल जाणं जास्त महत्वाचं आहे. पण ठीक आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि खरंच जे म्हणजे स्ट्रगल न करता आपोआप फेमस झालेत ना त्यांच्यापर्यंत खरंच हा व्हिडिओ शेअर करा, बिनधास्त शेअर करा, मला काही प्रॉब्लेम नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि अशीच आपण सगळे घासून घेऊया, पर्याय नाही आहे आपल्याकडे. ओके, बाय.